धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांची अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्याबद्दल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। 25वी व 26वी अमरनाथ यात्रा तसेच 17वी व 18वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी, नांदेड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये जे यात्रेकरू आले होते त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला। गेल्या 25 वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्यानंतर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात। यावर्षी महाप्रसादाचे आयोजन सौ. जयश्री व धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीपभाऊ ठाकूर, सौ. बीना राजेशसिंह ठाकूर, सौ. सुनीता संजय कलकोटे, सौ. वंदना वैजनाथ फड, सौ. सुषमा नरसिंह ठाकूर, लक्ष्मी टेंकाळे, शोभा नंदलवार, सुरेखा गादेवार, स्नेहलता जायस्वाल, विमलताई चव्हाण लोहा, दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2 जथ्यामध्ये 157 यात्रेकरूंनी अवघड असलेली अमरनाथ यात्रा पूर्ण केली। राजेशसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 95 यात्रेकरूंची चारोधाम यात्रा पूर्ण झाली। तिरुपती, कामाख्या देवी, गोहत्ती, आसाम, बैद्यनाथ ज्योतिर्लिंग, देवघर, झारखंड दर्शन झाल्या प्रित्यर्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री दिलीपभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रा आयोजित करण्यात आलेली होती। तर या यात्रेचं स्वरूप कसं होतं आणि काय सांगता येईल? 25वी आणि 26वी अमरनाथ यात्रा भाऊच्या नेतृत्वाखाली आणि राजेश भैयाच्या नेतृत्वाखाली निघाली होती आणि याच्यामध्ये 95 यात्रेकरू सहभागी झाले होते। भाऊचं नियोजन अतिशय सुंदर असतं। ह्या इतकी खडतर यात्रा असताना सुद्धा 95 यात्रेकरूला कुठल्याही प्रकारची खरोच सुद्धा आली नाही किंवा कुणाला कुठलाही त्रास झाला नाही। त्याचं कारण असं आहे की ॲडव्होकेट दिलीपभाऊ ठाकूर आणि राजेश भैया यांचं जे हे नेतृत्व आहे, यांचं जे नियोजन आहे ते पद्धतशीर असतं आणि मला तर एक असं नेहमी वाटतं, भाऊ आहे तो मुमकिन आहे। कुठलंही संकट येऊ द्या, कुठलंही अडचण येऊ द्या, त्या अडचणीवर कशा प्रकारे मात करावी हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ॲडव्होकेट दिलीपभाऊ ठाकूर यांच्याकडून शिकावं आहे। आणि त्यांच्या यात्रेचं ही माझी पहिली यात्रा नाही, मी त्यांच्यासोबत 6-7 यात्रा केलेल्या आहेत। आज आमचे जे हे 95 यात्रेकरू या ठिकाणी अन्नदानासाठी जमा झालेले आहेत, एकमेकाच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं ते अतिशय आनंद आहे की आम्ही एवढी खडतर अमरनाथ यात्रा अतिशय सुस्कररित्या ज्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ही यात्रा पार पाडल्या गेलेली आहे। याचं जर सगळं श्रेय कोणाला जात असेल तर ॲडव्होकेट दिलीपभाऊ ठाकूर आणि राजेश भैयाला जातं। आणि याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की आपल्याला जर भविष्यामध्ये यात्रा करायच्या असतील, आपल्याला जर यात्रेला जायचं असेल तर आपण निश्चित दिलीपभाऊ ठाकूर आणि राजेश भैया ठाकूर यांच्या सोबत यात्रा करावी असं मी या सर्व जनतेला सुद्धा आवाहन करू इच्छितो की यात्रा जर करायची असेल तर दिलीप भाऊची। म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे 25 ते 26 वेळा ज्यांनी अमरनाथ यात्रा ही खडतर यात्रा पार पाडली आणि ही यात्रा पार पाडत असताना कुठल्याही यात्रेकरूला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही किंवा त्यांनी होऊ दिला नाही। ते जशी आपल्या आईवडिलाची काळजी घेतात तशा पद्धतीनं प्रत्येक यात्रेकरूची ती काळजी घेतात। हे एक दिलीप भाऊचं वैशिष्ट्य आहे आणि हे मला या ठिकाणी मुद्दाम होऊन सांगायचं आहे। आणि मला हे सांगायचं आहे की अतिशय आनंदामध्ये ही यात्रा आमची पार पडलेली आहे। अजून आमची भावना अशी आहे की भविष्यामध्ये अमरनाथ बाबांना जर आम्हाला अजून बोलवलं तर निश्चितच आम्ही हे पूर्ण यात्रेकरू अजून सुद्धा अमरनाथ बाबाच्या दर्शनाला जायच्या तयारीत आहोत। धन्यवाद।